नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेनं परदेशातनं विदेशी चलन भारतामध्ये आणण्यासाठी सुरू केलेल्या योजनांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. RBIने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 31 जुलै 2026 पर्यंत या योजनांच्या माध्यमातून भारतामध्ये तब्बल 40.81 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 3.5 लाख कोटी रुपये इतकं विदेशी चलन भारतामध्ये आलंय. त्यामुळे देशाचा परकीय चलनाचा साठा मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या योजनांमध्ये FCNR म्हणजेच फॉरेन करन्सी नॉन रेसिडेंट या ठेवींचा सर्वाधिक वाटा आहे. या योजनेमध्ये आत्तापर्यंत 36.72 अब्ज डॉलर्स जमा झालेत. विशेष म्हणजे हा आकडा अवघ्या 2 महिन्यांपेक्षा कमी कालावधीमध्ये गाठण्यात आला असून 2013 मधील 26 अब्ज डॉलरचा विक्रम देखील मागे पडलाय. FCNR या योजनेअंतर्गत परदेशामध्ये राहणारे भारतीय आपली विदेशी चलनातील बचत भारतातील बँकांमध्ये ठेवू शकतात. या ठेवींवरती चांगलं व्याज मिळतं, तसेच चलन विनिमय दरातील चढउतारांचा धोका तुलनेनं कमी असतो. याशिवाय RBIद्वारे बँकांना या ठेवीवरती झिरो कॉस्ट हेजिंगद्वारे स्वॅप करण्याची मुभा दिली जाते. 17 जुलैपर्यंत FCNR योजनेमध्ये 20.72 अब्ज डॉलर्स जमा झाले होते. मात्र पुढील 2 आठवड्यांमध्ये हा आकडा थेट 36.72 अब्ज डॉलर्सवरती पोहोचला आहे. म्हणजेच केवळ 15 दिवसांमध्ये सुमारे 77% वाढ नोंदवण्यात आली. याशिवाय एक्सटर्नल कमर्शियल बॉरोईंग याद्वारे 1.51 अब्ज डॉलर्स तर ओव्हरसीज फॉरेन करन्सी बॉरोईंग याच्या माध्यमातून 2.57 अब्ज डॉलर्सची आवक देखील भारतामध्ये झालेली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी या योजनेला सर्वाधिक प्रतिसाद दिला आहे. आत्तापर्यंत जमा झालेल्या एकूण रकमेपैकी 10 अब्ज डॉलर्सहून अधिक रक्कम UAE मधून भारतात आली आहे. तज्ज्ञांच्या मते या योजनेमुळे भारताचा परकीय चलनाचा साठा आणखी मजबूत होईल. त्यामुळे रुपयाला स्थिर ठेवण्यात आणि आर्थिक अनिश्चिततेचा सामना करण्यात मोठी मदत होणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही खरंच खूप चांगली बातमी म्हणावी लागेल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.